PSI रणजित कासलेंना बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर देण्यात आली होती असा दावा करून खळबळ उडवून देणाऱ्या बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। बीड पोलिसांनी रणजित कासले यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं। रणजित कासले गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत होते। पोलीस त्यांचा शोध घेत होते। 2 दिवसांपूर्वीच रणजित कासले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लवकरच मी शरण येणार असल्याचे सांगितले होते। काल रात्री पुण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी पुण्यातील आणि किंवा बीडमधील पोलिसांना शरण जाणार असल्याचे म्हटले होते। मात्र त्याआधीच बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे पोलिसांनी कासलेंना ताब्यात घेतलं। काल ते दिल्लीवरून पुण्याला आले आणि पुणे एअरपोर्टवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यानंतर ते पुण्यातील एका हॉटेलवर मुक्काम करायला गेले आणि पत्रकारांशी संवाद साधताना रणजित कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केले होते। पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असं रणजित कासले यांनी सांगितलं होतं, पण ते पुणे पोलिसांकडे शरण आले नाही। शेवटी आज पहाटे रणजित कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता पोलीस रणजित कासले यांना चौकशीसाठी बीडला घेऊन जाणार आहेत। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।